नमस्कार मित्रांनो, आपल्याला आजच्या या मैदानामध्ये एक प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटलेली आणि नक्कीच एक आपला रायफल म्हणजे स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके विगर यांच्या नावाने आपल्याला बघायला भेटतं. आणि एक जेव्हापासून दावणीला आलाय तेव्हापासून कुठून कुठेतरी गुलालामध्ये आणि मोठ्या मोठ्याच लढती करतोय, एकही गुलाल पडला नाही. विशाल दादा आहेत. विशाल दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज एक चांगली गाडी पळाली. याच्या अगोदर पण आपण विरुद्ध केलेलो, पुन्हा एकदा पैऱ्यामध्ये पळाली रायबा आणि रायफलची गाडी आणि एक मोठ्या गाडी विरुद्ध गाडी पळाली आणि चांगला गुलाल झाला. आजचा आनंद कसा आहे? आता आनंद भरपूर सारा आहे, सर्वांना आनंद झालेला आहे. मैत्रीपूर्ण शर्यत झाली. तसं बघायला गेलं तर समोरची गाडी म्हणजे आपल्या मुंबईची लाडकी जोडी होती, भुंगा सैराटची. आणि आता सध्या बघतोय आपला रायफल पण पब्लिकला एकदम ठाम पलतोय. कुठून कुठेतरी विक्रमी करार केला आणि अशा अपेक्षा लागल्या मुंबई बिनजोडसाठी दादा सरकारच्या, त्या कुठून कुठेतरी पुऱ्या करतोय आज. सर्वप्रथम आमचे प्रेरणास्थान व आधारस्तंभ महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष स्वर्गवासी पंडित शेठ फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि जो विक्रमी करार झाला मनीष रमेश म्हात्रे फडके पनवेल यांचा रायफलचा, आणि जो रायफल स्वर्गवासी पंडित शेठ फडके व कुमार टायगर गुरुनाथ शेठ फडके यांच्या नावावर जो पालायला लागला, त्या नावाचा जो शेठचा नाव पहिलेपासून एक टॉपला होता, तसाच रायफलने सुद्धा शेठचं नाव टॉपला ठेवलेलं आहे. काय सांगाल आजच्या लढतीबद्दल? कारण का बघायला गेलं तर रायबा पण एकदम चांगली गाडी पळाली आणि अंतरामध्ये गाडी झाली, निर्विवाद वर्चस्व म्हणजे खुल्ला लागला. काय बोलाय? आता मागच्या याच मैदानात म्हणजे मागे रविवारी मैदान झाला तेव्हा संस्कृती आणि शेठ पाटील घेसर यांचा डोंबिवली एक्सप्रेस सैराट आणि पंडित शेठ फडके दादा सरकार यांची रायफल एकत्र गाडी पाळलेली होती, सुंदर गाडी पाळली होती. आणि एकत्र गाडी पळून गुलाल पण झाला होता. आणि आज शेठचं नाव होता, मैत्रीपूर्ण लढत झाली. चारी नंदी हे आपलेच आहेत. दादा कुठं ना कुठेतरी आता बघा या मुंबई बिनजोडला नाव एक लौकिक होत चालले, कारण का आपण मैत्रीपूर्ण लढत मागच्या मैदानामध्ये विरुद्ध गाडी पळाली आणि आज लगेच सॉरी पैऱ्यामध्ये गाडी पळाली आणि आज लगेच विरुद्ध पळाली. एक खेळाचा आनंद पण वेगळा आहे. काय बोलाल? तुम्हाला मी पहिली जेव्हा शर्यत झाली उसडण्याला, जेव्हा शर्यत झाली रायफल आणि विराट एलियन आणि रायबा ही शर्यत झाली, तेव्हा पण आम्ही बाईट मध्ये बोललो होतो. जेव्हा शर्यत झाली तेव्हा तुम्ही प्रश्न केला होता का शर्यत झाल्यानंतर तुम्ही एकत्र पायऱ्यात पाळाल का, तेव्हा आम्ही शब्द बाईट मध्ये बोललेले का शेटनी सांगितलेलं आम्हाला गुन्हा शेटनी का जसं आपल्याला पायरा योग्य वाटेल त्या पायऱ्यामध्ये तुम्ही नंदी पळवत राहा. आणि सांगितल्याप्रमाणे 2 वेळेला रायबामध्ये रायफल बोलून गुलाल झाला. दादा बरीचशी अशी नंदी आहेत या मुंबईमध्ये, बघायला गेलं तर रायफलचाच करार का केला तुम्ही? आता शेटचा खेळ दोन्ही साईडचा असताना शेटला शक्यतो बैल पब्लिकचा जास्त आवडतो धावणीला. जसा शेटचा बादल होता तो दोन्ही गांधी पब्लिक वाला होता, त्या पद्धतीने शेटला दोन्ही गांधी पब्लिक ना दोन्ही साईड केलेला शेटला पहिल्यापासून त्यांचा म्हणजे शेटचा खेळत आवडत तशी होती का दोन्ही साईड केला जात. त्या पद्धतीने म्हणजे ठरवला का शेटच्या नावासाठी हा रायफल हाच नंदी योग्य आहे. बघा बघायला गेलं तर रायफल अगोदर आतून पळायचा, पब्लिकला पळवायचा निर्णय घेतला आणि एकदम ठाम पळायला लागला. कुठं ना कुठेतरी ही गोष्ट तरी म्हणायला लागली आणि आज बघतोय की रायफल आणि म्हणजे ठाम पळतोय पब्लिकला. काय म्हणाल तुम्ही रायफल बद्दल? आता त्या दिवशी बैल बऱ्याच दिवसांनी उजीला पब्लिकला टाकला होता रायबासोबत, तेव्हा पण गाडी झाली चिंचोली पाटीला. तसेच आता उजवीपेक्षा ते पण स्वतः बोलले का बैल डावीला जास्त पब्लिकला जोरात पळतो आणि रायबा दोन्ही खांदे आतून जसा पळतो तसा म्हणजे टॉपलाच पळतो. त्या पद्धतीने डावी साईडला नाव दिलं होता. मिले स्वर्गवासी रामदास शंकर पाटील, कोचगा अंबरनाथ, आर्या मिलिंद पाटील याही नाव फिरवलं आणि मैत्रीपूर्ण लढत झाली. दादा काय सांगाल? आता बघायला गेलं तर रायबा पण एकदम टॉप स्पीड लावतोय. आजच्या या लढतीनंतर म्हणजे प्रत्येकाला प्रश्नचिन्ह राहिलेला की नक्की गाडी होईल का नाही होईल. एक मैत्रीपूर्ण चांगली लढत बघायला भेटेल, पण खरोखर गुलाल भेटला आपल्याला. जेव्हा गाडीवर नाव जेव्हा नाव होता शेटचा स्वर्गवासी पंडित शेठ फडके यांच्या स्मरणार्थ कुमार टायगर गुरुनाथ शेठ फडके विग्रह पनवेल जेव्हा नाव दिलं होतं, तेव्हा जेव्हा त्यांची गाडी नाव फिरवला म्हणजे शेटवर, तेव्हा सगळी पब्लिक खुश झाली का म्हणजे प्रेक्षणीय बिंदूची लढत बघायला भेटेल ना. शेटचा पहिल्यापासून शोकच एक नंबरचा आहे. दादा नियोजन करून कोण करतं सध्या आपल्या रायफलचा? रायफलचं नियोजन नरेश शेठ पाटील निरे, सुरजदादा पाटील आणि आपले पडकेचे जे स्वतः मालक मनीष त्यांचे कॉन्टॅक्ट आम्ही एकत्रच असतो आणि आमच्या म्हणजे सर्वांचे डिसिजन घेऊनच पायरा करतो आणि मगच बैल पळवतो. आता कुठून कुठेतरी लक आहे नावाला आपणच्या. काय म्हणाल तुम्ही? शेतचा नाव पहिल्यापासून अजरामरच राहिलेलं बैलगाडी शर्यती क्षेत्रामध्ये. आणि जसा शेट म्हणजे पहिले अड्ड्यात आलेल्या नाव द्यायचा त्याच पद्धतीने आज आलेल्या सुरजदादांनी नाव दिलं होता.
ना शेट पहिल्यापासून कधी पण म्हणजे एक शर्यतीत शेट थांबत नसत, एक झाली का दुसरी ना शेटला हा प्रेक्षकांच्या मनाचे जिंकासाठी शेट शर्यती करता. हारजिताचा विषय नव्हता का जिंकलीच पाहिजे म्हणून, पण शेट प्रेक्षकांच्या जल्लोष आनंद होण्यासाठी शर्यती करायचा. शेटच्या पहिल्यापासून आवडतीच होती माणसं प्रेम कमवायचे, बस बाकी काय नाही. बरोबर आहे. आणि कुठून कुठेतरी आता तुम्ही त्यांचं नाव टिकवण्यासाठी संपूर्ण दादा सरकार कुठून कुठेतरी प्रयत्न करत असं काय बोलाल? आता जसं शेटचं नाव पहिल्यापासून टॉपला स्वतःच्या याच्यावर होता, त्याच पद्धतीने त्यांच्या पावला पाऊल ठेवून आमचे आधारस्तंभ व मार्गदर्शन गुरुनाथ शेठ फडके हे स्वतः आप्पाचं नाव कायम स्वरूपी तसंच एक नंबर टॉपला टिकून ठेवते. नक्कीच दादा. 2 मिनिटं दादाशी बोलतो. दादांकडे जाण्यापूर्वी मला तरी वाटतं आपण या लढती करतो, कुठून कुठेतरी मैत्रीपूर्ण लढती करायला पाहिजे. कुठून कुठेतरी आपले संबंध पण चांगले आहेत. मिलिंद शेठ बद्दल काय म्हणाल किंवा सुनील शेठ बद्दल काय म्हणाल तुम्ही? मिलिंद शेट्ट हे आता लोकप्रतिनिधित्व आहे त्यांच्याकडे, ते नगरसेवक आहेत ना. त्यांच्यावर भरपूर साऱ्या गाडा मालकांचा प्रेम आहे. आणि शेठ स्वर्गवासी रामदास शेठ पाटील आणि स्वर्गवासी पंडित शेठ फडके यांची एकदम जवळची जी दोस्ती होती. त्यांचा ज्यावेळी जपान पळाचा त्यावेळी शेठ सोबत भरपूर साऱ्या शर्यती झालेल्या आहेत आणि शर्यती होऊन पायऱ्यात पण पळालेले आहेत. आता आगामी कालामध्ये भुंगा आणि रायफल ही पण जोडी एकत्र पळताना दिसेल. आणि सुनील शेठ पाटील घेसर यांचा सायराट आणि रायफल मागच्या मैदानात पळाली होती. सायराट पण नामांकित नंदी आहे, त्याचे पण भरपूर साऱ्या गुलाल झालेले आहेत. आत्ताच्या घडीला ती मुंबईची A1 जोडी येते आणि त्याही लढत दिली. त्यांना पण शुभेच्छा, पुढील वाटचालीस पण शुभेच्छा दादा बघा, सरकार कुठून टीम. कुठेतरी मैत्रीचे संबंध असे जपायचे असतात. म्हणजे रायफल आणि भुंगा पण पळवाल, काय बोलताय तुम्ही? हा 100% शेठ बोलतील, शेठ स्वतः बोलणं करतील ना, ती गाडी एकत्र पळवते. बरोबर. चला 1 मिनिट दादाशी बोलतो. दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज बघायला गेलं तर आपणच्या नावाला कुठून कुठेतरी यश लाभले. एक चांगला करार केला आणि एक विक्रमी करार होता. काय वाटतं आज हा आपला रायफल आपणच्या नावा पडला तर कशी काय आनंद आहे? आणि त्यांचं नाव लागल्यापासून कुठेतरी लक पण चांगले आहेत, आपले चांगले पैरे करतात आणि मोठ्या मोठ्या लढती आपण कायम विजय आम्ही पहिलेपासूनच गुलालात होतो, अजूनपर्यंत एक पण गुलाल गेला नाही. आपणच्या नावासाठी, आपणचं नाव नव्हतं इतके दिवस झाले मैदानात, म्हणून आपणच्या नावासाठी आम्ही करार केला. बघा कुठून कुठेतरी 3 फेऱ्याला खूप नाव केलं आपणचं. म्हणजे आता त्यांचं सर्जा असेल, रोमन असेल, सगळी वरती चांगले पळतात. बिनजोडसाठी काहीतरी चांगलं पाहिजे होतं. आणि तेच एक बोलतात ना की त्यांची नजर म्हणजे एक कोळशाच्या कानीमध्ये हिरा हिरा सापडतो तसा आपला आज त्यांनी रायफल शोधलाय आणि एक खरोखर आनंदाचा क्षण होता. कसं काय वाटतं आज आपला रायफल त्यांच्या नावावरती पळतोय? असं आम्हाला आनंद वाटतं खूप, का दादा सरकारच्या नावानं पळतं बैल. आनंद वाटतं आम्हाला. दादा आजची मैत्रीपूर्ण लढत होती. खरोखर म्हणजे पळतोय नंदी आपला आणि पब्लिकला ठाम पळतोय, काय बोलाल तुम्ही? बैल आतला होता, आम्हाला बैलाला नाकारलं म्हणून आम्ही बैल पब्लिकला टाकला. तिथनं पब्लिकला टाकलं तो पब्लिकलाच आता पळायला लागला. आणि त्या दिवशी पण उजवा कान पब्लिकला टाकलेला, पब्लिकने पण पळाला. आणि कुठून कुठेतरी आता पब्लिकचा एकदम ठाम बैल झालेला आहे. दोन्ही आनंद side. कसा वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतं का दोन्ही साईड पब्लिकचा पळतं, आपणच्या नावासाठी पळतं, तर आम्हाला पण खूप आनंद वाटतं. चालेल दादा, आजची शर्यती मैत्रीपूर्ण झाली. काय म्हणाल मिलिंद शेठ बद्दल किंवा त्या जोडीबद्दल भुंगा सैराट? आम्ही सायराट सोबत तर गाल्यात पळतो. हा. आता भुंगा सोबत तर नाही पळालो अजूनपर्यंत. भुंगा पण छान, खूप छान पळतं. येणाऱ्या काळात कधीतरी पळू त्याच्या पण सोबत. चालेल. चला शुभेच्छा तुम्हाला. आज एक मैत्रीपूर्ण लढत आणि त्या लढतीमध्ये तुम्हाला गुलाल झाला. विशाल दादा काय बद्दल काय बोललो, कारण का त्यांचं नियोजन बोललं तर टॉप आणि एकच नाही असे 10-15 नियोजन प्रत्येक मैदानामध्ये असतात, काय बोलशील? त्याचं नियोजन तर खूप छान असतं. तो आता याचा शुभम डाऊनचा करतं, एक सुंदरचा करतं आणि आता रायफल एक आहे नियोजन करतो तो तिन्ही बैलांचा. चालेल चालेल. चला शुभेच्छा तुम्हाला.